नमस्कार. कोणताही व्यवसाय, मग तो छोटा असो किंवा मोठा, दोन महत्वाच्या चाकांवर चालतो. एक म्हणजे सेल्स आणि दुसरं म्हणजे परचेस. पण हे फक्त व्यवहार नाहीत, तर हे ते इंजिन आहे जे तुमच्या व्यवसायाला रोज पुढे ढकलतं. आज आपण बरोबर याच इंजिनबद्दल बोलणार आहोत की हे चालतं कसं, म्हणजेच सेल्स आणि परचेस सायकल्स नक्की काय आहेत ते समजून घेऊया. ही कल्पनाच किती जबरदस्त आहे नाही का? 0 ते 100 प्रवास. याचा सरळ सरळ अर्थ असा की कच्चा माल विकत घेण्यापासून म्हणजे शून्यापासून ते तयार माल विकून पैसे हातात येण्यापर्यंत म्हणजे 100 पर्यंत हा सगळा प्रवास या 2 सायकल्समध्येच पूर्ण होतो. आणि ह्या प्रवासात गाडीसारखं स्पीड आणि कंट्रोल दोन्ही तितकंच महत्त्वाचं असतं. आजच्या आपल्या विश्लेषणामध्ये आपण काय काय पाहणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा. आधी आपण सेल्स सायकल म्हणजे नक्की काय ते समजून घेऊ, मग परचेस सायकलकडे वळू. त्यानंतर नफा वाढवण्यासाठी स्मार्ट मॅनेजमेंट कसं करायचं ते पाहू आणि शेवटी या सगळ्याला एकत्र जोडून व्यवसायावर संपूर्ण कंट्रोल कसा मिळवता येतो ते जाणून घेऊ. चला तर मग सुरू करूया आपल्या प्रवासाच्या पहिल्या भागापासून, सेल्स सायकल. याला ऑर्डर टू कॅश प्रक्रिया असंही म्हणतात. म्हणजे नावाप्रमाणेच ऑर्डर आल्यापासून ते पैसे हातात येईपर्यंतचा प्रवास. व्यवसायात येणाऱ्या पैशांचं व्यवस्थापन अधिक कार्यक्षम कसं करायचं ते इथे कळेल. आता ही प्रक्रिया बघायला गेली तर अगदी सरळ आणि सोपी आहे. सगळ्यात आधी काय होतं, ग्राहक ऑर्डर देतो आणि आपण ती सेल्स ऑर्डर म्हणून नोंदवून घेतो. मग आपण माल पाठवतो आणि त्याची नोंद डिलिव्हरी नोटमध्ये करतो. आणि शेवटी याच माहितीच्या आधारावर आपण ग्राहकाला सेल्स इनव्हॉइस म्हणजेच आपलं बिल पाठवतो. अगदी एकामागोमाग एक 3 सोप्या पायऱ्या. आणि या सगळ्याला एकत्र जोडण्याचा सगळ्यात मोठा फायदा काय माहितीये? सोपं ट्रॅकिंग. विचार करा, फक्त एका ऑर्डर नंबरवरून तुम्हाला ऑर्डर कधी आली, माल कधी गेला आणि बिल कधी बनलं ही सगळी माहिती एका क्लिकवर मिळते. यामुळे कुठे काय अडलंय हे लगेच कळतं आणि गोंधळ पूर्णपणे टळतो. आता फक्त बिलं बनवून आपलं काम संपत नाही, बरोबर? खरी कसोटी तर पुढे आहे. कोणाकडून किती पैसे येणं बाकी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ते किती दिवसांपासून बाकी आहेत यावर लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण व्यवसायात कॅश फ्लो म्हणजे पैशांचा प्रवाह अविरत चालू राहण्यासाठी वेळेवर वसुली होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बरं, आतापर्यंत आपण पाहिलं की व्यवसायात पैसे येतात कसे. आता वळूया नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे, परचेस सायकल म्हणजेच ऑर्डर टू पेमेंट. इथे आपण व्यवसायातून जाणाऱ्या पैशांवर म्हणजेच आपल्या खर्चांवर नियंत्रण कसं ठेवायचं हे समजून घेऊ. हे सुद्धा अगदी सेल्स सायकलसारखंच आहे, फक्त उलट्या दिशेने. इथे आपण आधी मालाची परचेस ऑर्डर म्हणजेच पीओ देतो. मग जेव्हा माल आपल्याकडे येतो तेव्हा आपण त्याची नोंद रिसिप्ट नोटमध्ये करतो. आणि शेवटी सप्लायरकडून आलेल्या बिलाची नोंद पेमेंटसाठी परचेस वाउचरमध्ये केली जाते. यामुळे प्रत्येक खरेदीचा हिशोब अगदी चोख राहतो. आणि इथेच या सिस्टीमची खरी ताकद दिसून येते, खर्चावर अचूक नियंत्रण. जेव्हा आपण पेमेंट करायला जातो तेव्हा सिस्टम आपल्याला फक्त त्याच ऑर्डर दाखवते ज्यांचा माल आपल्याला मिळाला आहे पण पेमेंट बाकी आहे. म्हणजे चुकीचं किंवा दुप्पट पेमेंट होण्याचा धोकाच नाही. प्रत्येक रुपयाचा हिशोब अगदी पक्का. ठीक आहे, तर सेल्स आणि परचेसचे बेसिक सायकल्स आपल्या लक्षात आले. पण फक्त एवढंच करून भागत नाही. खरा खेळ आहे तो स्मार्ट मॅनेजमेंटचा. चला आता अशा काही प्रगत पद्धती पाहूया ज्यामुळे आपण किंमत आणि खर्चावर अधिक चांगलं नियंत्रण मिळवून आपला नफा वाढवू शकतो. ही एक खूपच स्मार्ट पद्धत आहे. बघा, प्रत्येक ग्राहक सारखा नसतो नाही का? जो होलसेल ग्राहक मोठ्या प्रमाणात माल खरेदी करतो त्याला आपण वेगळा खास दर देऊ शकतो. आणि जो रिटेल ग्राहक 1-2 वस्तू घेतो त्याच्यासाठी आपला स्टँडर्ड दर असतो. अशा वेगवेगळ्या प्राइस लिस्ट बनवल्या की विक्रीचं व्यवस्थापन खूप सोपं आणि प्रभावी होतं. आता ही एक अशी गोष्ट आहे जी अनेक जण विसरतात, पण ती खूप महत्त्वाची आहे. लँडेड कॉस्ट. म्हणजे समजा आपण एखादी वस्तू 100 रुपयांना विकत घेतली तर तिची खरी किंमत फक्त 100 रुपये नसते. त्यावर आपल्याला वाहतुकीचा खर्च येतो, काही टॅक्स लागतात, ड्युटी लागते. हे सगळे खर्च एकत्र करून जी किंमत येते ती म्हणजे त्या वस्तूची खरी लँडेड कॉस्ट. आणि खरा नफा काढण्यासाठी ही किंमत माहीत असणं खूप आवश्यक आहे. आत्तापर्यंत आपण सेल्स आणि परचेस या 2 सायकल्स वेगवेगळ्या पाहिल्या, पण यांची खरी ताकद तेव्हाच दिसते जेव्हा या दोन्ही एकत्र एकाच सुरात काम करतात. चला पाहूया हे सगळं मिळून व्यवसायाला एक संपूर्ण कंट्रोल कसं देतं. आणि मग हे चित्र असं पूर्ण होतं. एका बाजूला ऑर्डरपासून कॅश मिळेपर्यंतची सेल्स सायकल आणि दुसऱ्या बाजूला परचेस ऑर्डरपासून पेमेंटपर्यंतची परचेस सायकल. जेव्हा या दोन्ही प्रक्रिया एकाच ERP सिस्टीममध्ये एकत्र येतात तेव्हा एक कार्यक्षम लूप तयार होतो. इथे व्यवसायाला वेगही मिळतो आणि नियंत्रणही, म्हणजे स्पीड आणि कंट्रोल दोन्ही एकाच ठिकाणी. आणि शेवटी
एक प्रश्न जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा, आपल्या व्यवसायाचं हे इंजिन, हे सायकल खरंच किती मजबूत आहे? कारण ह्याच सायकलच्या मजबूतीवर आणि कार्यक्षमतेवर आपल्या व्यवसायाचा 0 ते 100चा प्रवास अवलंबून आहे.